दोन्ही जे अजित पवार आणि शरद पवार जर एकत्र येतात काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, राऊत म्हणतात की अजितदादांशी हात मिळवणं म्हणजे भाजपशी हात मिळवणी, आणि त्यामुळे काल काँग्रेसवालेही म्हणालेत की आम्हालाही सोबत घ्या मनसे शिवसेनेसोबत. आणि त्यांचं मला असं वाटतं पुढच्या 3-4 दिवसातच कळेल. अनेक ठिकाणी शिवसेना असेल, तुम्ही बघितलं असेल नगरपालिकेच्या इलेक्शनला सगळेच परम्युटेशन कॉम्बिनेशन्स होते, सगळेच सगळ्यांबरोबर गेले होते. त्याच्यामुळे आता महानगरपालिकेत काय होईल हे पुढच्या 3-4 दिवसात नक्की कोण कुणाबरोबर चाललंय हे आपल्याला नक्की कळेल. आता सांगणं म्हणजे लवकर होईल, 1-2-3 दिवसात पूर्ण चित्र राष्ट्रवादीच्या चर्चा आहेत. नाही, पिंपरी चिंचवडची चर्चा मी तुमच्या चॅनलवरच पाहिली. त्याच्यामुळे एक तर आदरणीय पवारसाहेबांनी नगरपालिकांच्याच वेळी सांगितलं होतं की हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रश्न देऊन बघून त्या ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत असेल, आघाडी असेल ती करावी, आणि त्या पद्धतीने झाल्या. अनेक ठिकाणी दोन्ही शिवसेनाही एकत्र आल्यात, आपण महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिलेले आहे, तुम्हीही ती स्टोरी कव्हर केलेली आहे. त्यामुळे अनेक तशा गोष्टी झालेल्या आहेत. आता पुढच्या 1-2-3 दिवसात पूर्ण चित्र स्पष्ट होईल. नाना काटेंना तुम्ही फोन केला होता अशी चर्चा होती, त्यांनी स्पष्ट केलं होतं की एकत्र येण्याबाबत ताईंनी मला फोन केला. नाना काटेंचा मुलीचं लग्न होतं, त्यांनी ते आमंत्रण द्यायलाही आले होते. तेव्हा आमची एक चर्चा झाली होती की काय करावं पुढे. तर मी त्यांना म्हणलं होतं तुम्हाला सगळ्यांना जे योग्य वाटेल ते तुम्ही सगळ्यांनी करा. त्याच्यामुळे जे काही योग्य असेल आणि पिंपरी चिंचवडाच्या विकासाच्या हिताचं असेल ते सगळ्यांनी मिळून करावं, एवढीच माझी अपेक्षा. धनंजय मुंडेच्या निमित्ताने टायमिंग साधलं गेलं का? अमित शहांना भेटले ते, धनंजय मुंडेच्या त्यांना मंत्रिपद